नमस्कार मंडळी, या ठिकाणी आपल्याला आता लेटेस्ट बाथरूमचे प्लंबिंग आणि कमोड टॉयलेट, इंडियन टॉयलेटचे, ड्रेनेजचे सिस्टीमचे आपल्याला मार्किंग करून आता घ्यायचे आहे. तर सर्वसाधारण आपल्याला जमिनीपासून 3 फुटावर अंतरावरती आपल्याला मेन लाईन मार्किंग करून घ्यायची. तसेच शॉवरसाठी साधारण 78 इंच म्हणजे 6.5 फूट जवळजवळ, आणि त्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स काढायचे आहेत. तर कटर मशीनच्या सहाय्यानं आपल्याला सुरुवातीला खाचा मारून घ्यायचे आहेत. खाचा अशा मारायच्या की जेणेकरून 1 इंच पाईप पूर्णपणे आतमध्ये बसायला पाहिजे. त्यानंतर आपण खाचा मारायला आता सुरुवात केली आहे. आपल्याला प्लंबिंगचं बाथरूमचं इथून आपलं इनकमिंग बाहेरून आत येणार आहे. हे 1 इंच लाईन अशीच आपली ही 3 फुटावर खालून 3 फुटावरती ही लाईन आहे. इथं आपल्याला साधारण शॉवरचं वरती कनेक्शन घेतलेलं आहे आणि इथं 2 गरम पाण्याचं आणि थंड पाण्याचं नळ, ज्याचं आपल्याला पाण्याचं मिक्सर बसणार आहे. तशीच लाईन आपली इथं पुढं जाऊन इथं आपल्याला हिटरसाठी पॉईंट काढला आहे. तसंच ही लाईन आपली 1 इंच अशीच पुढं गेल्या. इथून आपण पाठीमागं बेसिनसाठी जाणार आहे. तसेच ह्या साईडला इथं कमोड आहे, खाली कमोडचं कनेक्शन आहे. इथून 1 इंच लाईन इथं आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला फ्लशसाठी पॉईंट काढायचा आहे आणि इथं फ्लश जो पाठीमागचा टँक आहे लाईन इथून अर्धा इंच पलीकडे इंडियन टॉयलेटसाठी आपण इथून पलीकडे घेतलेलं आहे. तर हे साधारण कटिंगचा या ठिकाणी आपल्याला प्लंबिंग करताना मेन लाईन आपली 1 इंचची घ्यायची आहे आणि त्याला टॅपिंग सगळे आपल्याला अर्धा इंचचे करायचे आहे.
या ठिकाणी 1 इंची पाईप आहे ती बाथरूममध्ये आलेली आहे. खर्चाच्या पाण्याची लाईन आहे आणि ही तिरकी आहे ती सोलरसाठी कनेक्शन काढलेलं आहे. हे 3 पॉईंट आहेत ते आपले मिक्सर बसवण्यासाठी, गरम पाणी थंड पाणी, आणि हे शॉवरसाठी काढलेलं पॉईंट आहे. तसेच पुढे गेल्यानंतर आपण हीटरसाठी पॉईंट काढलेला आहे. त्यानंतर पुढे आपण वॉश बेसिनसाठी पलीकडच्या बाजूला एक इथं कनेक्शन काढलेले आहे. तसेच इकडे उजव्या साईडला आपण कमोडसाठी फ्लशचं एक कनेक्शन काढलेलं आहे. तसेच पुढं फ्लश टँकसाठी एक कनेक्शन काढलेलं आहे. त्यानंतर तसेच पुढं पलीकडे इंडियन टॉयलेटसाठी एक कनेक्शन काढलेलं आहे.